तुझ्यासारखंच मला समजावून सांगायचे तेव्हा मला माझ्या आईची आता खूप आठवण आली. एक काम कर ना मिसिंदर, तू मला आईसारखं इथे थोपटून झोपव ना. माझी आई जशी मला थोपटून झोपवायची ना, तसं तूही माझ्यासाठी अंगाई म्हण. आणि तो स्वतः जाता इथे सोफ्याला डोकं लावतो आणि हाताने ठोपटत म्हणत असतो की निंबुणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. तेव्हा प्रेक्षकांनो, लगेच इथे ईश्वरी आता दुसरं कडवं बोलायला घेते आणि त्याच्यामध्ये ती म्हणत असते, गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिऊताई. आणि मग ती पुढे आता असणारी अंगाई तिने छानपणे आता अर्णवसाठी गायलेली असते. अर्णव तेव्हा तिने जेव्हा गाणं म्हणायला सुरुवात केलेली असते तेव्हा तिच्या मांडीवरती तो डोकं ठेवून देतो, कारण ईश्वरी त्याच्यासाठी खूप छान अशी आता अंगाई म्हणत असते आणि त्याला झोपवत असते. तेव्हा इथे एवढा मोठा बेड सोडून इथे ईश्वरी आणि अर्णव दोघे जण त्या सोफ्यावरतीच आता बसलेले असतात. आणि तेव्हा इथे अर्णव इतका थकलेला असतो की ईश्वरीने डोक्यावरती हात फिरवताच तो शांतपणे झोपलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी इमोशनल झालेली असते. अर्णवला आपल्या आईची आठवण येते तेव्हा ईश्वरीला तिची म्हणजे सुप्रियाची आठवण येते आणि त्यामुळे इथे आता ईश्वरी सुद्धा इमोशनल झालेली असते. पण अर्णवच्या समोर ते जास्त इमोशनल होत नाही, कारण ती अर्णवला आता सांभाळत असते. इथे आता ईश्वरी आणि अर्णव दोघे जण शांतपणे झोपलेले असतात. तेव्हा इथे अर्णवला जाग येते. त्यानंतर तो इकडे तिकडे आजूबाजूला बघतो तर त्याला ईश्वरी कुठेही दिसत नाही. ईश्वरी आता तिथून निघून गेलेली असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मी सोफ्यावरती कसा काय आलो, सोफ्यावरती काय करत होतो मी. तेव्हा अर्णव ईश्वरीला आवाज देत असतो. तो म्हणत असतो, मी सिंदर कुठेस तू, मी सिंदर. आणि तो आता उठून इकडे तिकडे तिला शोधत असतो. अर्णवचं डोकं जड झालेलं असतं, कारण त्याने ज्या पद्धतीने इथे लावण्याला जे काही वाटलं ते तिने कॉफीमधून त्याला प्यायला दिलेलं असतं आणि त्यामुळे इथे अर्णवचं डोकं जड झालेलं असतं. तेव्हा इथे अर्णव आता मी सिंदर असं वरडत येतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, अरे वा सर, आलात तुम्ही. काय मग तुमचं फायटर प्लेन खाली घेतलं का तुम्ही, फायटर प्लेन याचं लँडिंग झालं. तेव्हा अर्णव म्हणतो, काय झालं मिसिंदर, काय बोलतेस तू. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय बोलते काय सर, काय बोलते. तेव्हा अर्णव म्हणतो, ते सगळं जाऊ दे, आधी तू मला सांग, मला सोफ्यावरती का झोपायला लावलं होतंस. तेव्हा ईश्वरी म्हणते, अच्छा, मी तुम्हाला सोफ्यावरती झोपवलं होतं का. तेव्हा अर्णव म्हणतो, हो, तूच मला सोफ्यावरती झोपवलं होतंस. तेव्हा ईश्वरी म्हणते, मी हे सगळं का करेन सर. तेव्हा अर्णव म्हणतो, कारण तुला इथे सोफ्यावरती झोपायचं नव्हतं ना, तुला बेडवरती झोपायचं होतं, म्हणून तू एकटी बेडवरती शांतपणे झोपलीस आणि मला त्या सोफ्यावरती झोपायला लावलंस ना, बरोबर ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, तू इतकी सेल्फिश असशील असं मला वाटलं नव्हतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, अच्छा, म्हणजे मला बेडवरती झोपायचं होतं म्हणून मी